आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखेर महाराष्ट्रातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली. महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अनेकांना पालकमंत्री पद आणि जिल्हे मिळाले, पण हे जाहीर करत असताना काही धक्के निश्चितपणे बसलेले आहेत, दिलेले आहेत. त्यातील 10 धक्के आपण आज पाहूया. आपल्याला महाराष्ट्रातील राजकारणाबाबत उत्सुकता असेल, उद्या काय होणार याची उत्सुकता असेल, तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. पुन्हा वळूया आपण मूळ विषयाकडे. महाराष्ट्रात महिनाभर प्रतीक्षा होती ती पालकमंत्री पदाची, आणि अखेर दावोसला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केलेली आहे. अर्थातच भाजपकडे ज्यादा पालकमंत्री पद आहेत. भाजपकडे 21, शिवसेनेला 9 आणि राष्ट्रवादीला 7 या पद्धतीने पालकमंत्री पदाचं वाटप झालेलं आहे. हे वाटप करत असताना साधारणतः अनेक धक्के निश्चितपणे दिलेले आहेत. काही नेत्यांना धक्के दिलेत, काही जिल्ह्याला धक्के दिलेत, काही पक्षाला धक्के दिलेत, काही कारभाऱ्यांना सुद्धा धक्के दिलेले आहेत. आपण त्यातील 10 धक्क्यासंदर्भात आज चर्चा करूया. सगळ्यात महत्त्वाचं, काल आपण एक व्हिडिओ केला होता की कोल्हापूरला 2 पालकमंत्री पद कशासाठी, तर त्याची कारणं सांगताना 3 कारणं महत्त्वाची होती. त्यामध्ये एक तर भाजपला या जिल्ह्यावर वर्चस्व राखायचं होतं, त्यामुळं एकीकडे प्रकाश आंबेडकरांना संधी देत असताना दुसरीकडे माधुरी मिसाळ यांच्या रूपानं भाजपला या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व राखायचं असल्यामुळं हे माधुरी मिसाळला पद दिलं. दुसरं, चंद्रकांत दादांची इच्छा होती की कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळावं, पण त्यांना सांगली दिलेलं आहे. सांगलीच्या सोबत कोल्हापुरातही लक्ष देता यावं हाही हेतू निश्चितपणे असू शकतो. आगामी काळात महापालिका जिल्हा परिषद निवडणुका आहेत. भाजपला या भागात कोल्हापूर जिल्ह्यात आपलं अस्तित्व अधिक वाढवायचं आहे, ताकद वाढवायची आहे. त्यामुळे कदाचित या 3 महत्त्वाच्या कारणामुळे भाजपनं कोल्हापुरात छोटं म्हणजे शहर असताना सुद्धा किंवा छोटा जिल्हा असताना सुद्धा महाराष्ट्रात जे 2-3 ठिकाणी सहपालकमंत्रीपद दिलं, त्यात कोल्हापूरचा समावेश केलाय. हे खरं धक्कादायक आहे. आपण पुन्हा वळूया मूळ विषयाकडे. मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना जे 10 धक्के दिले, त्यातला पहिला धक्का आहे अर्थातच धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं नाही. एकूणच बीडमध्ये गेले महिनाभर जे काय राजकारण सुरू आहे त्याचा दणका मोठा धनंजय मुंडे यांना बसलेला आहे. दुसरा धक्का आहे हसन मुश्रीफ यांना. हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळालं आहे असं गृहीत धरूनच गेले काही दिवस त्यांचा व्यवहार सुरू होता. कारण एकदा मुख्यमंत्री कोल्हापुरात येणार होते आणि ते असं म्हणाले की पालकमंत्री म्हणून मला त्यांच्या स्वागताला जावं लागेल. यावरून त्यांना पालकमंत्रीपद कोल्हापूरचं मिळेल असं वाटत होतं, पण त्यांना थेट वाशिमचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. हा हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का मानला जातो. एकूणच विरोधी पक्षातील काही नेत्यांशी असलेली त्यांची मैत्री याचा दणकाच त्यांना या निमित्ताने बसलेला आहे. तिसरा धक्का आहे चंद्रकांत पाटील यांना. चंद्रकांत पाटील यांनाही पुणे किंवा कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळेल असं खात्री होती, पण तसं झालेलं नाही. त्यांना सांगलीचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांच्या रूपानं तिसरा धक्का हा निश्चितपणे मानला जातो. चौथा धक्का आहे तो अर्थातच कोल्हापूरला माधुरी मिसाळ यांना सहपालकमंत्रीपद करून एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला हा धक्का दिलेला आहे. कारण इथं प्रकाश आंबेडकर यांची रितसर नियुक्ती पालकमंत्री म्हणून झाल्यानंतर सुद्धा पुन्हा माधुरी मिसाळ यांची सहपालकमंत्री पद म्हणून कशासाठी नियुक्ती केली हा अतिशय चर्चेचा विषय आहे. कारण गरज नाही, एवढा मोठा हा जिल्हा नाही. यापूर्वी संपर्क मंत्री नेमून अशाच पद्धतीनं देण्याचा प्रयत्न यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात झाला होता. तीच पद्धत यावेळी या महायुती सरकारने केलेला आहे. म्हणजे हा चौथा धक्का आहे. पाचवा धक्का आहे तो सातारा जिल्ह्यात
शंभूराज देसाई यांना पालकमंत्री पद असताना शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील यांनाही मोठा धक्का दिलेला आहे. कारण शिवेंद्रराजे भोसले यांना हा जिल्हा मिळेल अशी शक्यता होती, चर्चा होती, पण त्यांना तसं झालेलं नाही. त्यांना दुसरा लातूर जिल्हा दिलेला आहे. 6वा धक्का आहे तो प्रकाश आंबेडकरांना सुखद धक्का आहे. म्हणजे हॅट्रिक म्हणून हॅट्रिक केली, आमदार झाले, थेट कॅबिनेट मंत्रीपद त्यांची नियुक्ती झाली. म्हणजे राज्यमंत्री म्हणून न होता थेट कॅबिनेट झाले. आणि तिसरा सुखद धक्का त्यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. शिवसेनेचे 3 आमदार निवडून आल्यामुळं आणि एक चौथा त्यांच्या सोबतच, यड्रावकर हे त्यांच्या सोबत आहेत, 4 आमदार निवडून आल्यामुळं त्यांना हा सुखद धक्का दिलेला आहे. त्यामुळे आता शिवसेनेची एकूण ताकद कोल्हापुरात वर्चस्व, म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेचं वर्चस्व वाढायला मदत होणार आहे. 7वा धक्का आहे भरत गोगावले यांना. रायगडमध्ये आता काही झालं तरी मीच पालकमंत्री या पद्धतीने गेले महिनाभर भरत गोगावले यांचा व्यवहार सुरू होता. पण सुनील तटकरे यांनी आपली ताकद पणाला लावली आणि आदिती तटकरे यांना अपेक्षेप्रमाणे पालकमंत्रीपद मिळालं. त्यामुळे हा भरत गोगावले यांना हा मोठा धक्का मानला जातो. विशेष म्हणजे त्यांना दुसरं कुठलंही पालकमंत्रीपद दिलेलं नाही. सहपालकमंत्रीपद हा सुद्धा एक धक्काच आहे. कारण गडचिरोलीला मुख्यमंत्र्यांनी आपल्यासोबत एखादा मंत्री असावा म्हणून आशिष जयस्वाल यांना दिलेला आहे. तिथं मुख्यमंत्र्यांच्या एकूणच महाराष्ट्राचा कारभार बघता ते शक्य आहे, काही अडचण नाही. पण दुसरीकडं मुंबईत आशिष शेलार यांना धक्का देत असताना तिथं मंगलप्रभात लोंढा यांनाही सहपालकमंत्रीपद दिलेलं आहे. म्हणजे आशिष शेलार यांना स्पर्धक तिथं थेट नेमलेला आहे. 9वा धक्का आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादीला. कारण भाजप सर्वात जास्त पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. त्या तुलनेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना किंवा मंत्र्यांना कमी पालकमंत्रीपद दिलेलं आहे. काही मंत्र्यांना तर पालकमंत्रीपदच दिलेलं नाही. हा भाजपनं दिलेला हा मोठा धक्का आहे. आणि सगळ्यात मोठा 10वा धक्का आहे जो मोठा मानला जातो. आतापर्यंत पालकमंत्रीपद का थांबवलं होतं, तर काही राष्ट्रवादीतले नेते महायुतीत येणार आणि त्यांना एखाद्या विशिष्ट जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जाणार अशी चर्चा होती. विशेषतः सांगलीबाबत हे होतं. पण ती प्रतीक्षा संपलेली आहे. सांगलीचं पालकमंत्रीपद आता चंद्रकांत दादा पाटील यांना दिलेलं आहे. म्हणजे हा इच्छुकांना, म्हणजे महायुतीत येणाऱ्या इच्छुकांना हा मोठा धक्का मानला जातो. या पद्धतीनं मंत्रिमंडळाच्या वाटपानंतर पालकमंत्री पदाचं वाटप करत असताना महायुतीतल्या नेत्यांनी जवळजवळ 10 धक्के असे दणकेबाज दिलेले आहेत. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितपणे परिणाम होणार आहे. नाराजी वाढणार, नाराजी दूर होणार, पण सरकार व्यवस्थित चालू राहणार हे नक्की आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला आणखी काही अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.